फिलहाल राज्य में सूखे की समस्या गंभीर है। वहीं दूसरी ओर अमीर लोग शराब और नशीली दवाओं का सेवन कर आम लोगों को गाड़ियों के नीचे कुचल रहे हैं। ऐसी घटनाएं नागपुर, जलगांव और पुणे में हुई, लेकिन पुणे मामले में करोड़पति आरोपियों को बचाने के लिए राजनीतिक हस्तक्षेप किया जा रहा है। इसलिए पुणे दुर्घटना मामले की जांच केवल सीबीआई से करानी चाहिए, ऐसी पुरजोर मांग महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष नाना पटोले ने की है। याची एक सीबीआय चौकशी व्हावी आणि तातडीनं मुख्यमंत्र्यांनी पुढे यावं। मुख्यमंत्र्यांनी हे सांगावं, राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी पुढे आलं पाहिजे। त्यांनी सांगितलं पाहिजे महाराष्ट्र ज्या पद्धतीनं पब संस्कृती या भाजप आणि भाजपरहित सरकारने या महाराष्ट्रात आणली, त्याच्यामध्ये नवीन पिढीला बर्बाद करण्याचं, ड्रग पासून बर्बाद करण्याचं पाप हे लोक करतात आहे। हे स्पष्ट झाल्यानंतर मुख्यमंत्री का चूप आहेत आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी म्हणून आम्ही सांगितलं की कोण मंत्री होता, कोण आमदार होता, डॉक्टर तावरेला ससूनचा अधीक्षक बनवण्यासाठी दिलेलं पत्र हे कोण होते, त्यामुळे हा सगळा खुलासा येणार। आणि खरं तर अजितदादा आपल्याला फार सांगतात की मी प्रशासनाला कंट्रोल करणारा माणूस आहे, तर लॉंग टाइम पुण्याचे पालकमंत्री आहेत। ते चंद्रकांत पाटील ते पण होते पालकमंत्री। बघ या पुण्यामध्ये ज्या घटना का होत, कोण आहे याच्या पाठीमागं, या सगळ्याचं स्पष्टीकरण या महाराष्ट्राच्या जनतेला झालं पाहिजे। आणि सरकारची जबाबदारी आहे की या सगळ्या घटना चालत असताना राज्याच्या जनतेला हे अवगत केलं पाहिजे। हे सरकारची जबाबदारी आहे। या सरकारला जनाची नसेल तर मनाची तरी असेल, तरी या सरकारनं पुढे येऊन सांगितलं पाहिजे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे की राज्यात हे नेमकं काय घडतंय आणि कोण याच्या पाठीशी आहे, हे सरकारने जाहीर केलं पाहिजे। नागपुर समय, गली से दिल्ली तक।